सतीश राजवाडे म्हटलं की कल्पकता आणि सचिन पिळगावकर म्हटलं की शोमॅन स्पिरिट आणि नेमक्या ह्याच दोन पैलूंचा सुरेख मिलाप म्हणजे सतीश राजवाडे दिग्दर्शित सांगतो ऐका. मराठी चित्रपट सृष्टीत वैविध्यपूर्ण गोष्टींची अजिबातच वानवा नाही. त्यामुळेच अनेक वेळा हाताळलेला विषय घेऊन तो कसा अनोखा बनवायचा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या वीकेंडला रिलीज होत असलेला सांगतो ऐका. तर मी तुम्हाला सांगते या चित्रपटातील मला भावलेल्या काही खास गोष्टी. या चित्रपटाचा सर्वात प्रभावी ऍस्पेक्ट म्हणजे यातलं व्यक्तिचित्रण आणि सचिन पिळगावकर म्हणजेच यातले अंबटराव घोलप यांनी तर कमालच केली आहे. नाव अंबट, दारूचे अतोनात व्यसन आणि त्यातून न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर राजकीय नेत्यांनी रचलेला डाव. सचिन पिळगावकरांनी या अंबटरावची भूमिका अतिशय सहजतेने आणि तितक्याच समर्थपणे पेलली आहे. त्याचबरोबर भाऊ कदम, वैभव मांगले, पूजा सावंत, फंटास्टिक मुलगी संस्कृती बालगुडे म्हणजे थोडक्यातच सर्व कलाकारांनी आपापली कामे चोख पार पाडली आहेत. अविनाश विश्वजीत या संगीतकार जोडीने आपली कलाकृती याआधी अनेक फिल्म्स मध्ये प्रूव्ह केलेलीच आहे. या ड्रामाच्या प्रत्येक टप्प्यावर जिकडे गाण्याची गरज भासते तिकडे सुरेल चाल कानात पडते. चटकदार फॅन्टॅस्टिक नावाची लावणी नक्कीच बराच काळ लोकांच्या लक्षात राहील. फू बाय फू या पारंपरिक लोकगीताचा वापर करून आंधळे मतदार आणि भ्रष्ट नेता यांच्या नात्यावर विडंबन केले आहे. सतीश राजवाडे यांची हटके फिल्म मेकिंग इथेही आवर्जून दिसते. कथेचा फ्लो मेंटेन करताना ती प्रेडिक्टेबल होत नाही आणि पुढे काय होईल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये टिकूनच राहते. मजबूत कथा बांधणी आणि चित्रपटाची स्टारकास्ट जरी इम्प्रेसिव्ह असली तरी कित्येकदा निव्वळ डिरेक्शनमुळे सिनेमा मागे पडतात हेही आपण अनुभवतो. परंतु सांगतो ऐका ही फिल्म पाहताना तुम्हाला असे कुठेच जाणवणार नाही. सतीश राजवाडे खरंच ऍक्टर्स डिरेक्टर ही उपाधी सिद्ध करतात. अनेक मराठी चित्रपटांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कथा असते तशीच ही एक कांबळवाडी खेड्यातील कथा. एक साचेबद्ध कथानक असणारी ही गोष्ट आहे एका फडावरच्या विनोदी कलाकाराची अर्थात सोंगाड्याची. तमाशाच्या फडातला सोंगाड्या हिरो म्हणून लोकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटामधले काही पानचट आणि आंबट विनोद सोडले तर कॉमेडी तशी रिफ्रेशिंग होती. मराठी माणसाला इंग्लिश मुद्दामून बोलण्याची जी खुमक असते ती भाऊ कदम याने मस्त दाखवली आहे. चित्रपटाचे संवाद कॅरेक्टर्सना पूरक होते. संवाद आणि पंचेस यामुळे चित्रपट नक्कीच पॉलिटिकल सटायर वाटत होता. सांगतो ऐका नक्कीच एक व्यवस्थित एंटरटेनमेंट पॅकेज आहे. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचू द्या तुमच्या कमेंट्सद्वारे.